काही प्रार्थना घेतात का घेऊ मी? हा, ओके. जय श्रीकृष्ण. जय श्रीकृष्ण. वसुदेव सुतं देवं कंसचाणूरमर्दनं हम्म. देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं. कृष्णं वन्दे जगद्गुरुं. श्रीकृष्णं वन्दे जगद्गुरुं. जय श्रीकृष्ण श्री सर्वांना. मूकं करोति वाचालं पङ्गुं लङ्घयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे परमानन्दमाधवम्. काल आपण दुसऱ्या अध्यायाचा शेवटी पोचलो. शेवटचा श्लोकही आपला झाला आणि आपण काल म्हटल्याप्रमाणे आज आपण एक धावती रिव्हिजन आपण त्याची घेऊया. आणि त्याच्याशिवाय कोणाला काही पहिल्या आणि दुसऱ्या अध्यायात काही विचारायचं असेल किंवा काही तुम्हाला सुचलेलं शेअर करायचं असेल तर तुम्ही हात वर करू शकता, म्हणजे मी तुम्हाला चान्स देईन बोलायला. अच्छा, तर पहिल्या अध्यायात आपण पाहिलं की पहिल्या अध्यायाची सुरुवात धृतराष्ट्रापासून आहे. आणि त्याचं कारणही आपण तेव्हा पाहिलं की धृतराष्ट्राच्या लेवल पासून अर्जुनाची लेवल कशी वेगळी आहे हे समजण्यासाठी पहिला अध्याय खूप महत्वाचा आहे. की धृतराष्ट्राला चिंता आहे आपल्या मुलांची आणि त्याच्यासाठी पांडव कुठे लढण्याचं थांबवतायत का ही त्याच्या मनात आशा आहे. आणि अर्जुनाला आपल्यामुळे कोणाची हिंसा होऊ नये ही इच्छा अर्जुनाची आहे. धृतराष्ट्राला राज्याचा मोह आहे, अर्जुनाला राज्याचा मोह नाही, कोणत्याच पांडवांना नाही. तर इथून ती सुरुवात झाली. तर अर्जुनाची सात्विक वृत्ती त्यात दिसते की जे शत्रू आहेत धार्तराष्ट्रां म्हणजे धृतराष्ट्राची मुलं, ते पण स्वबांधवान असं अर्जुन म्हणतो. आणि ही त्याच्या सात्विक वृत्तीतनं आलेली तमाची अवस्था आहे. असं नाही की तो तामसी आहे. तर त्यामुळे भगवान त्याचं ऐकून घेत आहेत. दुसऱ्या अध्यायाच्या सुरुवातीला जेव्हा पहिल्या अध्यायाच्या शेवटी अर्जुन खाली बसलेला आहे आणि धनुष्यबाण त्यांनी खाली ठेवलेलं आहे आणि पूर्ण हताश झालेला आहे. आता दुसऱ्या अध्यायाच्या सुरुवातीला जेव्हा अर्जुन हताश झालेला आहे, तो हताश होण्याच्या आधी अर्जुनाने सगळे आपले विचार मांडले. पहिल्यांदा माझ्याकडनं यांची हत्या होईल, त्यांची हत्या होईल, मग ते धर्माच्या लेवल पर्यंत गेले, मग याच्यातनं नरकाला जायला लागेल, पुढच्या गतीपर्यंत तो गेलेला आहे. आणि भगवान काहीच बोललेले नाहीत. आता तो पूर्णपणे त्या मूढ अवस्थेत खाली बसलेला आहे. तेव्हा मित्र म्हणून भगवान म्हणतायत, त्याच्याशी संवाद साधतायत. अजूनही ते गुरु म्हणून उपदेश देत नाहीयेत, कारण गुरु म्हणून उपदेशाला सुरुवात कधी होते जेव्हा जे पुढेही भगवंतांनी सांगितले, तद्विद्धि प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया. प्रणिपात झाला पाहिजे. तसा इकडे जोपर्यंत अर्जुनाने ती शरणागती पत्करलेली नाहीये तोपर्यंत गुरु म्हणून उपदेश नाहीये. पण मित्र म्हणून तो अर्जुनाला एक हलवाय करता म्हणून सुरुवातीलाच त्याला म्हणतो की क्लैब्यम असं कृष्णाने म्हटलंय, तिथून सुरुवात झाली. म्हणजे डायरेक्ट तू मूर्ख आहेस का, याच्याही पेक्षा भयंकर असा क्लैब्य आहेस का, म्हणजे लपूसं काय सारखं काय करतोयस असं त्यांनी म्हटलंय. आणि ज्या क्रमाने अर्जुनाने आपले आपले विचार मांडलेले आहेत त्या क्रमाने भगवान त्याची उत्तरं देणार आहेत. पण ते देण्याआधी त्याला एक तो ज्ञान जरी सांगत असला तरी ज्ञानी माणूस कसा असतो आणि तुझी अवस्था अशी काय आहे, म्हणजे तू जे सांगतोयस ते जर ज्ञान असतं तर तुझी अवस्था शांत असली पाहिजे हे जाणून देण्यासाठी, आणि ज्ञान सांगून त्याचं सत असत, आत्मा आणि शरीर हे वेगळं आहे हे सांगण्यासाठी भगवंतांनी ज्ञानापासून सुरुवात केली. म्हणून सांख्ययोग आधी आहे आणि मग कर्मयोग सांगितलेला आहे. आता ते सांगताना पण त्यात मी एक ह्याच्यात महत्वाचा मुद्दा काय मांडलेला आहे भगवंतांनी, की आत्मा जो आहे तो अनादि अनंत आहे आणि तो सच्चिदानंद रूप असल्यामुळे त्याला काही दुःखाचा संबंध नाही. आणि तर त्याच्याबद्दल शोक करून काय उपयोग आहे. आणि शरीर जे आहे ते आधीही नव्हतं आणि पुढेही असणार नाहीये.
मध्ये काही वेळ ते भासतंय. त्यामुळे ते शरीरही पंचमहाभूतांचा एक रूपांतर झालेलं असं आहे आणि ती पंचमहाभूत ज्या त्रिगुणातनं झाली, ती त्रिगुणही भासमान आहेत. त्यामुळे त्याच्याबद्दल शोक करून काय उपयोग आहे? म्हणजे जरी तू शरीराबद्दल शोक करत असला, तरी तो चुकीचा आहे आणि शरीरी जो आहे, म्हणजे क्षेत्रज्ञ जो आहे, त्याच्याबद्दलही शोक करून काही उपयोग नाही. कारण त्याला काही दुःख पोहोचलेलंच नाही. असं सांगून अर्जुनाला एक लेव्हल विचारांच्या ह्यानी वर भगवंत नेतायत आणि ते नेल्यामुळे आता पुढे अर्जुन ह्या लेव्हल पर्यंत आलेला आहे की त्याला स्थितप्रज्ञस्य का भाषा इथपर्यंत तो पोचला. म्हणजे आता त्याची जी मुळात असलेली ज्ञानाबद्दलची जिज्ञासा आहे आणि जे भगवंतांनी आधी सांगितलेलं आहे की तो ज्ञानी असा करतो तसा करतो, तर त्याच्याबद्दल जास्त जाणून घेण्यासाठी अर्जुन स्थितप्रज्ञ काय म्हणून कोण आहे, कसे वागतात, कसे बोलतात हे विचारलं. आता भगवंतांनी स्थितप्रज्ञाची भाषा कशी म्हणजे बोलतो कशी आणि स्थितधी म्हणजे नक्की काय हे विचारल्यावर आता अर्जुनाला ती अवस्था समजावून सांगतायत आणि कुठेतरी अर्जुनाची तयारी ती अवस्थेत जाण्याची असल्यामुळे तो अर्जुनाचा शोक जसा जसा अर्जुन हे ऐकत जातोय त्याचा शोक सगळा तसा तसा दूर होत जातोय. आपण आपल्यापैकी कोणी म्हणजे बऱ्याच जणांनी ऐकलं असेल, आपल्या शरीरात 7 चक्र असतात आणि कुंडलिनी जेव्हा अंतर्मुख होते, इडा, पिंगळा आणि सुषुम्ना अशा 3 नाड्या असतात. त्यातल्या सुषुम्ना नाडीत कुंडली जेव्हा शिरून वर जाते, तेव्हा तो अध्यात्म मार्ग आणि आध्यात्मिक प्रगतीला सुरुवात होते आणि ती सहस्रारापर्यंत पोचते. तेव्हा शिवशक्तीचं मिलन किंवा राधाकृष्णांचं मिलन म्हणजे ते पूर्णत्वाला, आत्मस्वरूपाला माणूस मिळतो. आणि व्यवहारात वागतानाही तीच कुंडलिनी शक्ती कार्य करत असते आणि ती इडा आणि पिंगळा ह्या नाड्यातनं कार्य करते. त्यामुळे जसे 7 चक्रांच्या लेव्हल आहेत, मूलाधार आहे, स्वाधिष्ठान आहे, मणिपूर आहे, नंतर अनाहत, विशुद्धी, आज्ञा आणि सहस्रार. तर ही चक्र आध्यात्मिक उन्नतीची आहे. तसं व्यवहारातही ज्ञानाचे कोणत्या लेव्हलवर माणूस आहे त्या लेव्हलवर त्याचे विचार किंवा त्याचं बोलणं असतं. आता अर्जुन वास्तविक भक्त आहे, तसं त्याला परोक्ष ज्ञान आहे बऱ्यापैकी, पण तो मोहामुळे अगदी खालच्या लेव्हलला आलेला आहे. खालच्या म्हणजे मूलाधाराच्या लेव्हलला काय असतं की मी असणं, संरक्षण म्हणजे जगणं मरण्याचा विषय असतो. स्वाधिष्ठानला भोग, मनाची म्हणजे वागणं, आपल्या भावना वगैरे हे असतं. मणिपूरला आलं की पॉवर वगैरे अशा ह्याच्यात असतं. तर अर्जुन आता खालच्या 2 स्तरावर जोपर्यंत बोलतोय तोपर्यंत भगवंतांनी काहीच त्याला उपदेश केलेला नाही आणि तो अर्जुन पुढे वरच्या लेव्हलच्या गोष्टीही त्यांनी केल्या, पण त्या न समजता केलेल्या आहेत. म्हणून त्याला उत्तर देताना भगवंत सुरुवातीला सांगतायत की तू मेलास तरी तुला स्वर्ग मिळणार आहे आणि जगलास तर पृथ्वीचं राज्य, म्हणजे शरीराच्या संबंधी सांगितलं. मग त्याला सांगितलं की गती कशी मिळणार आहे, की एक कर्तव्य कर्म केलं तर तुला चांगली गती आहे, पुण्य मिळेल, नाही केलंस तर पाप मिळेल. त्याच्याही आधी ते सांगतात तू हे केलंस तर पळून गेलास तर अपकीर्ती होईल, म्हणजे कुठेतरी जगणं मरणं किंवा ह्याच्यापेक्षा वरचं माझा कीर्ती अपकीर्ती या लेवल पर्यंत पण त्याला सांगून बघितलेलं आहे की तू जर युद्धाला नाही म्हणालास तर तुझी अपकीर्ती होईल. संभावित जे असतात त्यांना अपकीर्ती ही मरणापेक्षाही जास्त वाटते, तसा तू संभावित आहेस. हे सांगून झाल्यावर त्याला स्वर्ग आणि ह्या गतीबद्दल पण सांगितलं आणि मग शेवटी जेव्हा हे सगळं ऐकून अर्जुनाचा मोह दूर झालाय, तेव्हा खरा अर्जुनातला शिष्य जागा झालाय. पण तेवढं पण सांगायला सुरुवात कधी झाली भगवंताची,
की जेव्हा अर्जुन म्हणतो शिष्यस्तेहम शादिमान त्वाम प्रपन्नम, आणि हा श्लोक खूप महत्वाचा आहे. त्यातला प्रपन्नम हा जो शब्द आहे तो फार महत्वाचा आहे. भक्तिशास्त्राची सुरुवात कोणत्याही शिक्षणाची सुरुवात ही प्रपन्नता असल्याशिवाय व्यवस्थित होतच नाही. प्रपन्न म्हणजे पूर्णपणे त्यांच्या पुढे पडणे म्हणजे शरणागती आहे. आणि आपण बघितलं तसं ही प्रपन्नता सगळ्या संतांच्या ग्रंथातनं आपल्याला दिसेल. आता समर्थांचं आपण चरित्र पाहतो. समर्थ इतके बलवान, प्रयत्नावर सगळं हे करणारे. त्यांचे मनाचे श्लोक आहेत, बाकी दासबोध आहे, पूर्ण व्यवहार कसा करावा हे त्यांनी सांगितलेलं आहे. पण त्यांची जर तुम्ही करुणाष्टक पाहिलेत, जे प्रपन्नत्वाचं एक उदाहरण आहे. अनुदिन अनुतापे तापलो राम राया, आणि ते म्हणत गेलं की आपल्याही डोळ्यात पाणी येतं. इतकी ती करुणापूर्ण त्यांची वचनं आहेत. तर तसं पूर्ण शरणागती जेव्हा अर्जुनाने पत्करली आणि मी तुझा शिष्य आहे म्हणाले, ते म्हणजे मित्र असताना आता त्यांनी ती शिष्यत्वाची भूमिका घेतली आणि तेव्हा भगवंतांनी हे सगळं सांगितलेलं आहे. आणि मग आत्मा शस्त्रांनी मारला जात नाही हे वगैरे सांगितल्यानंतर शेवटी स्थितप्रज्ञाची लक्षणं त्याला सांगितली. आणि शेवटी ते म्हणतात त्याला की अध्यायाच्या शेवटी त्याला शांती कशाने मिळेल. आता शांती मिळणं किंवा परमानंदाची प्राप्ती होणं, तद्धाम परमम मम, या सगळ्या ह्यांनी दर्शवलं गेलेलं ते एकच आहे, ते आत्मरूप आहे. तर त्या आत्मरूपापर्यंत कसं पोचायचं याच्यासाठी शेवटच्या 2 श्लोकात कोणी विचारतंय का काही? शेवटच्या 2 श्लोकात त्यांनी सांगितलंय की जो पुरुष सर्व कामनांचा त्याग करून ममता, अहंकार म्हणजे अहंता आणि ममता, जसं ज्ञानेश्वर माऊलींनी सांगितलेलं आपण पाहिलं की हे बंधाची कारण आहेत, ते टाकून जो राहतो त्याला शांती मिळते. आणि अशी ही ब्राह्मी स्थिती आहे. आणि ही ब्राह्मी स्थिती त्या योग्याची आहे. आणि त्या योग्याची ती ब्राह्मी स्थिती कोणत्याही काळात नष्ट होत नाही. आणि आपण हेही पाहिलं की अ, अ, या प्रकारचे जे असतात त्यांना योगेश्वर म्हणतात. योगी जो असतो तो योगी, सामान्य माणसं साधना करून योगी पदापर्यंत पोचतात. म्हणजे काय, अ, सविकल्प समाधी त्यांना प्राप्त होते किंवा समाधी लागली सविकल्प किती उतरते, परत परत त्यांना दुःख मोहाचा थोडासा तरी त्रास होतो प्रारब्धाप्रमाणे. त्याच्या पुढची अवस्था आहे निर्विकल्प समाधी. योगीश्वर ज्यांना म्हणतात. त्यांचं कसं आहे की परतो उत्थान आहे. म्हणजे निर्विकल्प समाधीत बसले आणि कोणी उठवलं नाही तर ते त्यातच कायम राहतील. पण दुसऱ्या कोणाच्या ह्यानी तरी ते उतरू शकतात आणि उतरल्यावर जो काही प्रारब्धाचा भोग शिल्लक आहे तो त्यांचा दिसतो. पण जो त्याच्याही पुढे गेलेला महात्मा आहे, अवतारी, जसे आपण संत हे बघतो की डोळे मिटले काय नाही मिटले काय, त्यांची कायम अवस्था समाधान आहे. आपण जे तुकाराम महाराजांचं बऱ्याच वेळा आपण म्हणतो, चित्ती असू द्यावे समाधान. आता समाधान हा अर्थ मराठीत आपण खूप साध्या पद्धतीने घेतो. सम आधान म्हणजे ती सम आधी म्हणजे समाधी, म्हणजे समाधीत जे आपल्या आधार ज्याचा असतो म्हणजे बुद्धीला, ते सम आधान, सम स्थितीचा. समस्थिती, विषमस्थिती हे सगळं जग आहे. सच्चिदानंदात जेव्हा विषमता निर्माण होते तेव्हा त्रिगुण निर्माण होतात. भगवान पुढे निस्त्रय गुण भवार्जुन म्हणतायत, ते त्याचा संबंध इथेच आहे. समस्थिती म्हणजे आत्मानंदात तो निमग्न आहे आणि डोळे उघडे असले, व्यवहार चालू असला तरी तो त्याचा आत्मानंद आहे. असं हे सांगून म्हणजे भगवान हे सांगतात की अंतकाळ म्हणजे शरीर त्यांचं पडायच्या आधीही त्यांची स्थिती आहे, शरीर पडताना ही स्थिती आहे, आणि ते शरीर पडल्यावर ते ईश्वरापेक्षा वेगळं त्यांचं अस्तित्वच नाहीये. म्हणजे जसं भीष्माचार्यांचं आपण पाहिलं, ते सूर्यमार्गाने गेले आणि मुक्ती मिळाली वगैरे असं काहीही नाहीये. तिथल्या तिथे ते
परमात्म स्वरूप झालेले आहेत. आता इथे पूर्ण ज्ञान सांगितल्यानंतर आता आपण एक यात बघण्यासारखी गोष्ट आहे की गीता सांगताना काही भगवंतांनी हा चला आता पहिला अध्याय झाला आता जरा पाणी पिऊन येऊ असं नाहीये. ती कंटिन्युअस सांगितलेली गीता आहे. पण जिथे जिथे भगवंतांनी त्यांचा रोख बदललेला आहे, एका वेगळ्या प्रकारे समजून द्यायला त्यांनी सुरुवात केली किंवा विषयाचा पुढचा टप्पा आलाय तिथे तो अध्यायाचा सुरुवात झाली. तसं इथे दुसऱ्या अध्यायाच्या 72व्या श्लोकात भगवान ब्राह्मी स्थितीबद्दल सांगतायत आणि त्याच्यानंतर अर्जुनाचा प्रश्न आहे तो कर्म करणं किंवा न करण्याचा बद्दल प्रश्न आहे. म्हणजे आता इथे अर्जुनाला काय झालंय की मोह अं, मोह सोडायचा हे त्याला एकीकडे कळलंय. एकीकडे ज्ञान त्याला परोक्ष ज्ञान झालेलं आहे. ज्ञानाचा अनुभव अजून नाहीये. अर्जुन अनुभवाच्या दृष्टीने ज्ञानी नाही झालेला आहे, पण परोक्ष ज्ञान त्याला झालेलं आहे. पण मग त्याला आता मोह ठेवायचा नाही आणि हे ज्ञान हे कर्मापेक्षा जास्त आहे, हे कळलं. पण कर्म हेच का मी करायचं हे त्याला अजूनही त्याच्या मनात साहजिकच शंका आहे. म्हणून अ, तिसऱ्या अध्यायाच्या सुरुवातीला तो त्या प्रकारचा प्रश्न विचारतोय. आता त्या श्लोकाला सुरुवात करायच्या आधी कोणाला काही विचारायचं असेल तर? ओके. आज श्लोक कोण घेणार आहे? मी घेणार आहे दादा, शिल्पाताई. हा, शिल्पाताई घ्या मग. तिसरा अध्याय पहिला श्लोक. अर्जुन उवाच. अर्जुन उवाच जायसी चेत कर्मणस्ते मता बुद्धिर्जनार्दन तत्किं कर्मणि घोरे मान् नियोजयसि केशव. म्हणजे आता अर्जुन काय म्हणतोय की कर्मापेक्षाही जर बुद्धियोग किंवा बुद्धीनी परमेश्वराला जाणून घेणं किंवा बुद्धी परमेश्वराच्या ठिकाणी ठेवणं हे जर श्रेष्ठ आहे तर मग हे घोर कर्म कशाला मला करायला लावतोस. म्हणजे थोडक्यात त्याला काय म्हणायचंय की मी जेव्हा बाण मारतोय की दुसऱ्याचा नाश करतोय त्याच्यापासून स्वतःचं संरक्षण करतोय तेव्हा तर मी त्या परमेश्वराकडे माझं लक्ष राहणार नाहीये ना. त्यापेक्षा मी युद्ध सोडून ध्यान लावून बसतो आणि परमेश्वराचं ध्यान करतो. अर्जुन काही म्हणजे सामान्य माणूस नाहीये. त्याच्याबद्दल असं म्हणतात इथे जेव्हा अर्जुनाला गुडाकेशा म्हणून म्हटलेलं आहे. गुडाकेश म्हणजे निद्रेवर त्यांनी जय मिळवलेला आहे हा अर्थ आहे आणि दुसरं चांगले केस असलेला. तर अर्जुनाबद्दल असं सांगतात की तो झोपलेला असताना त्याच्या केसातनं पण कृष्ण कृष्ण म्हणून आवाज ऐकू यायचा. एवढी त्याची तयारी आहे. भगवान शंकरांना त्यांनी प्रसन्न केलेले. त्यांच्याबरोबर युद्ध करून प्रसन्न करून पाशुपतास्त्र त्यांनी मिळवलेलं आहे. तर असा तो अर्जुन आहे. त्यामुळे तो त्याला असं वाटतंय का की मला शक्य आहे की जाऊन मी ध्यान करत बसेन किंवा जे काही बुद्धीचा योग आहे मग हे भयंकर कर्म तू मला का करायला सांगतो असा त्यांनी प्रश्न विचारलेला. आता ही एक अर्जुनाची च कौतुक आहे किंवा ही पण अर्जुनाची कपॅसिटी आहे. बऱ्याच वेळा काय होतं आपण आपल्यापैकी कोणी पाहिलं असेल की संत परिवारात आपल्यापैकी जे असतात त्याच्यापैकी काही लोक म्हणतात आम्ही काही विचारत नाही काही नाही आम्ही सगळं गुरुवर सोपवलंय त्यांचं नाव घ्यायचं बस झालं बाकी सगळं ते सांभाळून घेतात. 24 तास जो नाव घेतो त्याच्यासाठी हे बरोबर आहे. 24 तास जो नाव घेतो त्याला तर भगवंतांनी सांगितलेलं आहे की योगक्षेमम वहाम्य. पण 24 तासापेक्षा 1 सेकंदही कमी वेळ तुमचं स्मरण राहत असेल तर तो कर्माचा अधिकारी होतो. तर तसं अर्जुनाला ते आता कळायचंय म्हणून तो थोडासा इकडे कन्फ्युज झालेला आहे. आणि अर्जुनाचा इथे विशेष असा आहे की तो त्याचं अज्ञान कुठेही लपवून ठेवत नाही. म्हणजे आता आधी भगवान त्याला क्लैब्य म्हणालेत तरी म्हणजे तो असं काही म्हणत नाही की अरे बापरे हा आता परत आपण काही म्हटलं एवढं सगळं सांगितल्यावर परत प्रश्न केला तर कृष्णाला काय वाटेल. तो इतका मोकळा आहे की तुझं मला पटतंय नाही पटतंय
हे सगळं मला सगळं तो भगवंताला सांगायला मागे पुढे पाहत नाहीये. म्हणजे एकीकडे मान पण आहे आणि दुसरीकडे मानाबरोबरही आवश्यक असलेली त्याची ट्रान्सपरन्सी आहे. बऱ्याच वेळा असं होतं लोकांचं, की सत्पुरुषांच्या जवळ त्यांचं म्हणणं नाही पटलं तर ते सांगायला घाबरतात. नाही, नाही आपलं बरोबर नाही, त्यांचं बरोबर असेल, उगाच का विचारा. पण ती शंका जोपर्यंत मनात असते, तोपर्यंत त्या शंकेतनं बाहेर जोपर्यंत आपण येत नाही, तोपर्यंत आपल्याला सद्गुरू काय सांगतात हे कळतच नाही. पण अर्जुन तसा नाहीये. त्याला जे कळत नाहीये, पटत नाहीये, तो स्पष्ट विचारतोय आणि इथे त्याला त्याची कदाचित सख्य भक्तीही उपयोगी पडते. तर तो सरळ विचारतोय, की ज्ञान जर श्रेष्ठ असेल, तर हे भयंकर कर्म करायला मला का प्रवृत्त करताय तुम्ही? दुसरा श्लोक. ताई. व्यामिश्रेणेव वाक्येन बुद्धिं मोहयसीव मे तदेकं वद निश्चित्य येन श्रेयोऽहमाप्नुयात्. आता या श्लोकात म्हणजे आता वरकरणी म्हणजे याचा अर्थ कसा आहे, की ते म्हणतात तुझी ही अ, अ, मिश्रित भाषा म्हणजे कधी तू एक बोलतोयस, कधी तू दुसरं बोलतोय. काय ते नक्की मला सांग, असं अर्जुन म्हणतोय. म्हणजे या तुझ्या मिश्रित भाषणाने माझी बुद्धी उलट मोहित होते. तुम्ही माझी बुद्धी मोहित करताय आणि म्हणून निश्चित मला ज्यातनं मला श्रेय मिळेल अशी निश्चित गोष्ट तू मला सांग. म्हणजे टू द पॉइंट बोल आपण म्हणतो नाही का, तसं ते म्हणतायत. आता हे सांगताना म्हणजे हा एक झाला वरचं त्याचं स्टेटमेंट. पण ह्याच्याबरोबर आपल्याला इथे जाणून घ्यायला एक गोष्ट खूप महत्वाची आहे, की पहिल्या अध्यायात जो अर्जुन हे असं आहे, हे तसं आहे आणि मला मोह झालेला आहे, तेव्हा ते मोह पण मलाच झालेला आहे. मीच विचार करतोय आणि मीच माझा विचार करून ठरवणार आहे. हा सगळा अहंकार घेतलेला अर्जुन आहे आणि आता अर्जुन काय आहे, की आता मला कळत नाहीये किंवा मोह झालाय त्याला पण तू जबाबदार आहेस. असं अर्जुन का म्हणतोय? कारण आधीच त्यांनी प्रपन्नत्व हे केलेलं आहे. त्यामुळे जर आता माझ्या बुद्धीत व्यवस्थित विचार येत नसतील, तर ती काही माझी जबाबदारी नाहीये. आता सगळी जबाबदारी तुझी आहे. असा एका हक्कानेही अर्जुन सांगतोय, की आता मी तुला शरण आलेलो आहे. त्यामुळे आता तू जे सांगशील त्यांनी माझ्या मनात योग्य प्रकाश पडला नाही, तर तो तुझा प्रॉब्लेम आहे. माझा प्रॉब्लेम नाहीये. असं अर्जुनाच्या त्या आतून त्याला ते जाणवतंय आणि म्हणून तो हे म्हणतोय, की नक्की काय ते मला सांग, ज्याने मला श्रेय प्राप्त होईल. श्रेय म्हणजे माझं जे हित आहे ते. श्रेय आणि प्रेय कायम मनुष्य प्रिय गोष्टीच्या मागे पडलेला असतो. तर अर्जुनाला हे लक्षात आलं, की आपल्याला जे प्रिय वाटतंय ते आपलं श्रेय नाहीये एवढं तरी नक्की. पण नक्की श्रेय काय आहे हे अजून त्याला कळलेलं नाहीये. म्हणून तो ते क्लिअर कट विचारतोय. पुढचा श्लोक. श्रीभगवानुवाच लोकेऽस्मिन् द्विविधा निष्ठा पुरा प्रोक्ता मया नघ ज्ञानयोगेन साङ्ख्यानां कर्मयोगेन योगिनाम्. हा. आता म्हणजे आता भगवंतांना लक्षात आलं, की हा पूर्णपणे आता ऐकण्याच्या पूर्ण मोडमध्ये आलेला आहे. म्हणजे सुरुवातीला तो ऐकण्याच्या मनस्थितीतच नव्हता. नंतर तो ऐकण्याच्या मनस्थितीत आला, शरणागत झाला. शरणागत झाल्यानंतर त्याची बुद्धी हळूहळू शांत भगवंताच्या उपदेशांनी होऊन आता ती ऍक्च्युअल उपदेश घेण्यासारखी झालेली आहे हे भगवंतांना लक्षात आलं. आणि मग जसं आपण म्हणतो ना शाळेच्या पहिल्या दिवशी लहान मुलं शाळेत जातात. तर गेल्या गेल्या त्याला गम भन सांगून उपयोग नाही किंवा इव्हन गाणं शिकवून उपयोग नाही. पहिल्यांदा त्याचं रडणं शांत करायला लागतं. त्याला काहीतरी दाखवायला लागतं, हे करायला लागतात. आणि मग ते शांत झालं तर काऊ चिऊ जे काय असेल त्याची सुरुवात होते. तसं आता उपदेशाची सुरुवात करताना आता भगवान कोणत्याही वेग गोष्टी सांगत नाही. पहिल्या ह्याच्यात सगळं उडत उडत आहे. शेवट म्हणजे तू गती मिळणार नाही, हे मिळणार नाही अशी त्याला म्हणजे विधानं नुसती आहेत. आता जे सांगतायत ते विभाग करून व्यवस्थित भगवान सांगतायत. आणि ते कसं सांगतायत तर
दोन प्रकारच्या निष्ठा आहेत. एक सांख्ययोगांची ज्ञानाची निष्ठा म्हणजे ज्ञानमार्ग आणि योग्यांची कर्माची निष्ठा म्हणजे कर्ममार्ग. आता या कर्मात अष्टांग योगही भगवंतांनी धरलेला आहे. अ, तर यातली सांख्याबद्दलची निष्ठा म्हणजे ज्ञान हे मी तुला आधी सांगितलं. आता ज्ञानाने जे आपण मागे बघितलं की जो श्रेष्ठ शिष्य आहे किंवा जो उत्तम शिष्य आहे त्याला नुसतं अहम ब्रह्मास्मी म्हटल्यानंतर किंवा तत्वमसी म्हटल्यावर तो अनुभव त्याला डायरेक्ट येतो. निवृत्तीनाथांनी ज्ञानेश्वर माऊलींच्या डोक्यावर हात ठेवला आणि तिथल्या तिथे त्यांची समाधी लागलेली आहे. हे झालं उत्तम शिष्य. मध्यम शिष्य आहे त्याला थोडंसं ज्ञान सांगावं लागतं आणि ते सांगितल्यावर तो ज्ञानाला तयार होतं. त्याच्यापेक्षा खालचा शिष्य आहे, त्याला वादविवाद हे करून चर्चा करून त्याच्या शंकांना उत्तर देऊन असं त्याला हे कळायला लागतं. तर त्यामुळे सुरुवातीला ज्ञान सांगितलंय पण अजून अर्जुनाच्या मनात शंका आणि विरोधी हे आहे. म्हणून आता त्यांनी हे स्पष्ट झालंय की तो आता कर्ममार्गी आहे आणि तुला कर्म का करायला पाहिजे हे अर्जुनाला आतून समजण्यासाठी ज्ञान पण सांगितलंय. म्हणजे ज्ञानाचा तू अजून पूर्णपणे अधिकारी झालेला नाहीयेस म्हणून तर तुला हे शोक भय सगळं वाटतंय. कारण ज्ञानाचा जो अधिकारी आहे तो इंद्रियांच्या किंवा मनाच्या स्वाधीन होतच नाही हे भगवंतांनी सांगून आता मग तुझी जी आत्ताची अवस्था आहे ती कर्मयोगाच्या अधिकारी तू आहेस आणि त्याने तुझी मनशुद्धी झाली, मन विषयांपासून दूर झालं की मग ज्ञानाचा उपदेश आहे. या लेवलला भगवंतांनी त्यांना आता कर्माचा उपदेश करायला सुरुवात केली. काल ताई तुम्ही एक विचारलेलं ना सांख्ययोग असं का म्हटलंय त्याचं उत्तर पूर्ण काल झालं समाधान कारण आपला व्हिडिओ मध्येच बंद झाला. कोणी विचारलेलं? जयश्रीताईंनी विचारलेलं मला वाटतंय. हो मी विचारलं होतं. हो. मग तुम्हाला आलंय लक्षात काल कारण कधी बंद हो. झालं मला कळलं नाही. हा. हो ते बोलता तुम्ही बोलत होता अगदी थोडंसं राहिलं होतं आणि व्हिडिओ बंद हो. होऊन गेला. तर जसं आता भगवंतांनी अर्जुनाला सांगितलं आता ज्ञानप्राप्तीचे दोन प्रकार आहेत. म्हणजे सच्चिदानंदापासून विचार करत सच्चिदानंद होतं मग त्याच्यावर तो वृत्ती तयार झाली, मग महत्त्व तयार झालं, मग अहंकार तयार झाला, मग त्याचे विभाग गुणविभाग झाले, पंचमहाभूत झाले, त्याची पंचीकरण झाली, असं करत सृष्टी निर्माण झाली आणि मग जीव निर्माण झाला. म्हणजे तत्पासून त्वमपर्यंत आपण आलो म्हणजे ईश्वरापासून जीवापर्यंतची त्याला हंस मार्ग म्हणतात. म्हणजे सोहम मार्ग म्हणतात. 6 म्हणजे भगवान पासून अहम याचे म्हणजे 6 जो असलेला भगवान आणि मी जरी एक असलो तरी त्या सृष्टीच्या किंवा या मायेमुळे कसे कसे पदार्थ तयार एक एक होत गेले याचं वर्गीकरण करून इथपर्यंत कसं आलो हे कळलं तर जसं ज्या पद्धतीने अडकलोय कळलं त्या पद्धतीने मुक्त व्हायला सोपं जातं. म्हणून हंस हा मार्ग आहे. म्हणजे मग या अडकलेल्या स्थितीपासून मी उलटा कसा जाणार. तर मग जे माझं मन चित्त बुद्धी आहे ते माझं कशात विलीन झालं पाहिजे. मग ते पुढे पंचमहाभूतात मग त्याच्या पुढे त्रिगुणातून परत महत्त्वात याचा अभ्यास कळण्यासाठी आणि क्षेत्रज्ञ विवेक पूर्ण होण्यासाठी जे वर्गीकरण लागतं जे लागतं त्याला म्हणजे त्याला संख्या करणं असं म्हणतात. संख्या म्हणजे आकडा म्हणजे आपण वर्गीकरण करतो ना, हा पहिला हा दुसरा, म्हणून हा योग आहे तो सांख्य योग म्हणतात. आणि इथे जो भगवंतांनी सांख्य शब्द वापरलाय तो भगवान कपिलांचा सांख्य योग म्हणजे ईश्वर सांख्य आहेत. आणि दुसरा सांख्य योगाचा भाग आहे ते निरीश्वर सांख्य आहेत. ते सगळं प्रकृती च्या कार्य मांडतात, पुरुषाला निश्चल मानतात. त्यामुळे आपल्याला प्रकृतीचं याचं विवरण करायचं इथपर्यंत ते मानतात आणि जसं आपण करू तसं आपल्याला फळ मिळतं. त्यामुळे ईश्वराचा
कृपा किंवा हा भाग त्यांच्यात नसतो. तर त्यामुळे इथे सांख्ययोग म्हणजे जो वेदोक्त ज्ञानमार्ग आहे तो भगवान त्याला भगवान रिफर करतात. चौथा धन्यवाद श्लोक. दादा. चौथा श्लोक. न कर्मणामनारंभा नैष्कर्म्यं पुरुषोऽश्नुते न च संन्यसनादेव सिद्धिं समधिगच्छति. अरे वा. तर आता हे बऱ्याच वेळा आपण हे बघतो, म्हणजे कर्मण्येवाधिकारस्ते याचा उपयोग इतका सर्रासपणे केला जातो. कोणी येतो म्हणजे गीता न वाचलेली हे असतात ते पण कोणाला काही काम करायला लावायचं असेल तर कर्मण्येवाधिकार असते. आता इथे कर्म जे सांगितलेलं आहे ते कर्म म्हणजे वेदोक्त जे कर्म आहे, आपली जी कर्तव्य वेदांनी सांगितलेली आहेत ती करणं, तर त्याला कर्म म्हटलेलं आहे. आणि हे कर्मयोग हा डायरेक्ट म्हणजे ज्ञानाला कारक नाहीये किंवा आत्मज्ञानाला कारक नाहीये. तर कर्मयोगाने काय होतं, तर कर्मयोगाने बुद्धीची शुद्धी होते. बुद्धीची शुद्धी झाली की ती बुद्धी किंवा ते अंतःकरण तत्व विषयांमध्ये न अडकता परमेश्वरा म्हणजे सच्चिदानंद रूपात स्थिर होण्याची त्याची कपॅसिटी सुरू होते, कपॅसिटी निर्माण होते. मग त्याला ज्ञान होतं आणि ज्ञान झालं की तो आनंद म्हणजे ते ज्ञान होणं म्हणजे कळण्यापेक्षा जाणवणं असं आहे. तो म्हणजे त्या आत्मानंदाचा त्याला अनुभव होतो. तर तेच भगवान इथे सांगतायत की कर्म न करता कर्मापासून मुक्ती नाहीये आणि सगळी कर्म टाकून समाधीची अवस्था ही नाहीये. म्हणजे दोन्हीकडनं ते सांगतात की कर्म संपवायलाही कर्माची आवश्यकता आहे. जसं आपण म्हणतो की पायात काटा गेलेला आहे, तर तो काटा काढायचा असेल तर दुसरा काटा किंवा सुई तशाच टोकदार वस्तूची गरज पडते. मग तो काटा काढल्यावर ती सुई आपण पायात ठेवत नाही किंवा दुसऱ्या काट्याने काटा काढल्यावर तो दुसरा काटा पायात ठेवत नाही, दोन्ही काटे टाकून देतो. तसं जे शाब्दिक ज्ञान आहे वेदांचं म्हणा किंवा बाकी पुराणातनं आपल्याला जे कळतं ते ज्ञान जे आहे ते शाखाचंद्र न्यायाप्रमाणे आहे. म्हणजे चंद्र कुठे दाखवायला उपनिषदात हा दृष्टांत देतात की ते बघा तिथे अमुक अमुक एक झाड आहे दिसतंय, त्या झाडाची उजवीकडची फांदी दिसते, त्याच्या मागे बघा तो आहे, त्याला चंद्र म्हणतात. तर अशा रेफरन्सनी फक्त तो दाखवू शकतो चंद्र. तसं भगवंताचं हे ज्ञापक जे वेदात दिलेलं आहे ते पण इंडिकेटिव्ह आहे. म्हणूनच आपण पहिल्या अध्यायाच्या वेळी बघितलं की 15व्या अध्यायात पण म्हटलेलं ना, छंदांसी यस्य पर्णानी, म्हणजे वेदांना छंद म्हटलेले आहेत किंवा वेदातल्या ऋचांना छंद म्हटलेले आहेत. छंद म्हणजे जे आच्छादित करतात, ते झाकणार आहे. परमात्मा स्वरूप त्यांनी झाकलंय ते छंद आहेत आणि ते उलगडलं की परमात्मा प्रकट होतं. याचा अर्थ वेदांनी परमेश्वर समजायचा विरोध होतो असं नाही. आपण ते पण उदाहरण पाहिलं की एका झाकणाच्या खाली कचरा आहे आणि दुसऱ्याच्या खाली रत्न आहे, तर ज्याच्या खाली रत्न आहे तेच झाकण उघडायला पाहिजे. तसं ज्यांनी परमात्मा झाकून ठेवलेला आहे तेच वेदाचं ज्ञान आपल्याला परमात्म्यापर्यंत पोचायला उपयोगी पडतं. आणि भक्तीने सद्गुरु सेवेने ते अनायासात ज्ञान होतं. ज्ञान झाल्याशिवाय आत्मानंद नाही. म्हणजे भक्ती मार्ग करा, कर्ममार्ग करा, शेवटी ज्ञान याचाच अर्थ तो आनंदाचा अनुभव आहे. आणि भक्ती मार्गाने ते सहज साध्य होतं, जे भगवान 12व्या अध्यायात सांगणार आहेत. आणि ज्ञानमार्गाने ते कठीण आहे आणि भक्ती मार्गाने त्याच्याही पुढे जो सगुण रूपाचा बद्दल जे अत्यंत प्रेम वाटणं, जे पराभक्ती म्हणतात, 5वा पुरुषार्थ, तो फक्त भक्ती मार्गात मिळणार आहे. ते पुढे येईलच. पूर्ण गीता त्या भक्ती मार्गापर्यंत पोचण्यासाठीच आहे आपली. तर ते म्हणतात त्यामुळे
कर्म केल्याशिवाय निष्कर्मता ला पोचणारच नाही. म्हणजे ज्ञानासाठी किंवा ते परमेश्वराबरोबर आधान ठेवण्याची तुमची योग्यताच येणार नाही. किंवा ते न करता तुम्ही शांत बसलात तरी तुमची समाधी लागणार नाही. कारण मनात ते विषय राहणारच. 5वा श्लोक. न हि कश्चित् क्षणमपि जातु तिष्ठत्य कर्मकृत् कार्यते ह्यवशः कर्म सर्वः प्रकृतिजैर्गुणैः. वा वा. तेच सांगतायत आता भगवान की एक क्षणही आपण कर्म न करता राहू शकत नाही. जरी एखाद्याने डोळे बंद करून शांत बसला तरी ते शांत बसण्याचंही कर्मच झालं. गाढ झोपला तर ते गाढ झोपण्याचं कर्म झालं. त्यामुळे कर्म न करता जे काही अ, अ, कर्म म्हणजे काय की ज्यात काहीतरी क्रिया आहे. परमात्म्यात काहीही क्रिया नाही, तो अक्रिय आहे. आणि क्रिया याचा अर्थ काय की ज्यानी परिवर्तन होतं ती क्रिया. आता आपलं शरीरच क्षणाक्षणाला बदलतंय. आपले पंचमहाभूत आपण अन्नाच्या स्वरूपात पंचमहाभूताचे वेगळे अंश आपल्या आत घेतो श्वासाच्या स्वरूपात आणि निश्वास किंवा जे आपण अन्नाचं मलनिस्सारण करतो त्याच्यातनं काही अंश बाहेर टाकत असतो. त्यामुळे असं म्हणतात की म्हणजे ठराविक महिन्यात आपल्या अंगातल्या सगळ्या पेशी नव्या असतात. जुन्या पेशी जातात, नव्या असतात. त्यामुळे हे जे परिवर्तन आहे हे तर होतच असतं आणि काही न केलं तरी श्वास घेणं हे तर चालूच असतं. तर त्यामुळे कर्म न करता राहणंच शक्य नाही हे भगवान सांगतात. कारण जोपर्यंत तुम्ही प्रकृतीच्या आत आहात, जोपर्यंत तुम्हाला प्रकृती जन्य कोणतीही गोष्टीला तुम्ही मी म्हणून आयडेंटिफाय करताय, हे शरीर किंवा त्याच्यापेक्षाही तुम्ही जरा जास्त ज्ञानी असाल तर हे मन, हे बुद्धी, त्या बुद्धीच्या पलीकडे जाणं काही आपल्याला जमत नाही. तर ते जोपर्यंत आहे तोपर्यंत कर्म न करता तुम्हाला राहताच येणार नाही. तर 6वा श्लोक घेऊ आणि आपण प्रार्थना घेऊ. 6वा जरा श्लोक. 2च मिनिटं राहिली आहेत ना, होईल मग प्रार्थनाच डायरेक्ट घ्यायला ठीक आहे, प्रार्थना घेऊया मग. घेतात आहे. सुरेशं सच्चिदानन्दं वासुदेवं व्रजप्रियं प्रजप्रियं धर्मसंस्थापकं वीरं कृष्णं वन्दे जगद्गुरुं. श्रीकृष्णं वन्दे जगद्गुरुं. श्रीकृष्णं वन्दे जगद्गुरुं. वंदे जगद्गुरुं. जय श्रीकृष्ण सर्वांना. जय श्री कृष्ण.